या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रवणाचे महत्त्व, संवादाचे सौंदर्य आणि संवेदनशीलता संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, शिक्षक वृंदाचे आणि रोटेरियन पदाधिकारी, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे शब्दसुमनांनी रोटरी सेवा केंद्राच्या रोटरी स्कूल फॉर डेफ या शाळेची विशेष शिक्षिका मी सौ शुभांगिनी गायकर आपल्या शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते। संगीतातून उमलते आनंदाचे क्षण। आता आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर सांस्कृतिक सादरीकरणाने होत आहे। त्यांच्या या मनोमोहक सादरीकरणाचा आपण सर्वांनी मनापासून आनंद घ्यावा ही विनंती। आपल्या समोर प्रथम सांस्कृतिकरण आता श्रवणदिन बोलण्यापेक्षा ना खूप सुंदर बोललेत। मला त्यांना बघून असं वाटलं की असं वाटतच नाही की ती नॉर्मलच मला वाटतं, खरंच खूप छान वाटलं। सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, असं वाटत नाही तुम्हाला की तुम्हाला श्रवण दिन हा साजरा केलाच नाही पाहिजे असं वाटत नाही त्यांना बघून, ते नॉर्मलच वाटतात। आणि जसं सर बोलले टेक्नॉलॉजी खूप आहे, तर यांचंही आभार व्यक्त केलं पाहिजे की ह्या मुलांना कुठे कमी आहे काय त्यांची तुम्ही जाणीव करून आणि त्यांच्यातले गुण जे कमतरता आहेत ते तुम्ही जाणीव करून असं तुम्ही त्यांना शिक्षण देत आहेत, तर तुमचे खूप आभार व्यक्त केले पाहिजे। शिकवणं नॉर्मल विद्यार्थ्यांना शिकवणं कठीण जातं, त्यात तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना शिकवतायत ना, ते खूप कौतुकास्पद आहे तुमचं। आणि त्यांना समजून घेणं, मी आता इथे छोटी छोटी मुलं आहेत मी त्यांनाच बघत होती, त्यांची हालचाल बघत होती की त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियेवरती तुम्हाला उत्तर देणं किती कठीण असेल हे मी हे समजून घेते आहे। आणि ती छोटी छोटी ज्या मुली होत्या त्यांचं झालं आम्हाला इथे जायचंय तिथे जायचंय, पण त्या टीचर्स होत्या ते नाही बसा बसा बसा, हे तुम्हालाच कळणं आणि ते अवगत करणं हे खूप सोपं नाही, हे कठीण आहे। कारण नॉर्मल विद्यार्थ्यांना कळून घेणं हेच कठीण आहे, त्यात तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना कळून घेतायत ना, तुमचा सन्मान केला पाहिजे ह्या गोष्टीसाठी। आणि आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून खरंच आमचे समाज कल्याण जे अधिकारी आहेत त्यांनी खूप सुंदर असा उपक्रम केला आहे, त्यासाठी मी त्यांचाही आभार व्यक्त करते की तुम्ही हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे आणि त्यातून आपल्याकडून एक छोटीशी भेट काय ना पण त्यांना जाते आहे, तर खूप छान आहे। सर गवंकर सर, तुम्ही आरोग्यासाठी तर केलंच आहे, पण आज तुम्ही शिक्षकांच्या ह्याच्यातून आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच्यातून तुम्ही करतात ना, खूप सुंदर आहे। आणि असंच तुम्ही पुढे जाऊन असे उपक्रम काही करता येतील तर नक्कीच करूया। आणि असेच म्हणजे जसं आज बोला आपण श्रवण दिनानिमित्त करतो 3 मार्चला, असं पण तो आपण आज करतो आहे, तर ह्या पलीकडचे दुसरे काही विद्यार्थी असतात की ज्यांची मानसिक स्थिती नसते त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया। त्या स्कूलसाठी आपण जर केला तर एक आपल्याकडून मेसेज खूप सुंदर जातो, तर त्यासाठी तुम्ही जर ते केलं तर माझी एक महापौर म्हणून इच्छा आहे आणि आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मी तुम्हाला आदेश देते की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया, की कोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील अजून। आणि जिथेही या श्रवण दिवस नाही इव्हन कुठलाही कार्यक्रम असतील, जर आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कोणत्या उपक्रमासाठी तुम्हाला हातभार जरी लागला तरी आम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करू। आणि मॅडम तुमचं अभिनंदन करते कारण की तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, खूप मोठी गोष्ट आहे। आणि सर तुम्ही बोलत की 7वी पर्यंत स्कूल आहे, पण आज तुम्ही इथे कॉलेज होते, मला आता इथे मॅडम बोलले मॅडम इथे कॉलेजच आहे, खूप सुंदर आहे कॉलेज चालवणं, एवढं पर्यंत त्यांना सामावून घेणं आणि त्यात त्यांच्यातूनच एखादा विद्यार्थी कुठेतरी जॉबला लागेल, तोही जर माझी इच्छा आहे की त्यांनी IAS व्हावा, कलेक्टर व्हावा, याच्यातून जर घडले तर आमच्याही पालिकेचं नाव मोठं होणार आहे। आणि याच्यासाठी आपल्याकडून जी मदत लागेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून ती आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू। एवढंच बोलते, जय हिंद जय महाराष्ट्र। दिनानिमित्त ADMC आणि आपली जी शाळा आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। खरं तर जागतिक श्रवण दिन हा 3 मार्च रोजी साजरा केला जातो, परंतु काही कारक्रमांमुळे आपण हा आज करण्याचं नियोजन केलं होतं। जागतिक श्रवण दिन हा आपलं जे श्रवणशक्ती कमी होते आणि आपल्या कानांची काळजी घेण्याचं काय महत्त्व आहे याच्यासाठी हा प्रामुख्याने साजरा केला जातो। याला जागतिक बहिरेपणा दिन म्हणून सुद्धा संबोधलं जातं। जागतिक श्रवण मार्च म्हणजे 3 आणि 3 हे आपल्या दोन्ही कानांचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे। याच्यामधून आपल्या कानांची काळजी कशी घ्यायची, श्रवणशक्तीचं महत्त्व काय आहे याचा
त्याचं महत्त्व या माध्यमातून, या दिवसाच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस खरं तर साजरा केला जातो. तर श्रवणशक्तीवर परिणाम करणारे काय काय घटक आहेत याच्यामध्ये आपण सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या कानांवर त्याचा परिणाम होतो किंवा कानाला दुखापत झाल्यामुळे आपल्या कानाच्या आरोग्यावर परिणाम होतो किंवा वयोपरत्वे सुद्धा आपले कानाच्या आरोग्यामध्ये बदल होत असतो. हे प्रामुख्याने श्रवणशक्ती कमी होण्याचे काही प्रमुख कारणे आहेत. तसेच काही बालवयामध्येच किंवा जन्मतःच काही अडचण आल्यामुळे पालकांना श्रवणशक्ती कमी होण्याचे समस्या निर्माण होतात. तर यावर सुद्धा वेळेमध्ये उपचार केल्यानंतर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. जसं की आपण आता शाळेमध्ये बघतोच आहे की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आपल्याला दिसते आहे. सरांनी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांसारखेच त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये प्रारंभ करून त्यांना भविष्यामध्ये निश्चितच चांगल्या जॉबचे संधी उपलब्ध होऊ शकतात. तर म्हणून एक समाजामध्ये एक जनजागृती व्हावी आणि आपले विद्यार्थी सुद्धा कुठेही कमी पडू नये म्हणून आपण खरं तर हा दिन साजरा करत आहोत. आज आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी KDMC तसेच आपले शाळा सर्व शाळेचे ट्रस्टीज यांनी आपल्याला संधी दिली त्याबद्दल मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आपले आभार व्यक्त करते. यापुढे सुद्धा आपण निश्चितच चांगले उपक्रम राबवूया. आपले जे काही व्यावसायिक प्रशिक्षण चालू असतात त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच आपण सोबत काम करू. आपल्याला नक्कीच पुढे फायदा होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. आकाशगंगा गंगेला सोनेरी घाट हे स्वर्गात आकाशगंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 हे घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार. ये दुनिया और दुनिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिचकारी जैसे तितलियां फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की